बाप्पा मोरया. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते. गणपती बाप्पाचा आवडता खाऊ आणि आपल्या सगळ्यांचा पण आवडता खाऊ असे हे आपण भरपूर पोषक तत्वांनी भरलेले मोदक बघणार आहोत. अगदी कमी साहित्यात, कमी खर्चात आणि पटकन होतात, जास्त दिवस टिकतात असे हे मोदक आहे. आता त्या मोदकांसाठी आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहोत. मोदक किती प्रमाणात करायचे त्यावर शेंगदाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. इथे मी 2च वाट्या वापरणार आहे. त्याचे जवळपास 11 मोदक झालेले आहेत. त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण ठरवू शकता. तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी त्याची सालं काढून अशा मिक्सरवर बारीक दळून घेतलेले आहेत. इथे आपल्याला फार जाडही नाही आणि फार बारीकही नाही पूड करायची, अशी रवाळ पूड करायची आपल्याला. आणि त्यानंतर मी हे मखाणा घेतलेला आहे. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि हे मखाणा सगळ्यांनाच चालतात. म्हणजे वजन कमी करण्यासाठी पण हे मखाणे खाल्ले जातात. आता मखाणे भाजून घेतल्यानंतर मी कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि तूप वितळल्यानंतर मी त्यामध्ये 1.5 वाटी किसलेला गूळ घातलेला आहे. आपला मखाणा छान भाजलेला गेला आहे आणि गूळ वितळेपर्यंत मखाणा थंड होतो आहे आणि आपण तो मिक्सरवर दळून घ्यायचा आहे. 2 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी मखाणा आपण असं घेतलेलं आहे, तर ते 3 वाटी झालेलं आहे. त्याच्यामुळे मी इथे 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. आता मखाणा पण आपला फिरवून झाला आहे आणि तो ह्या गुळामध्ये मी मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट 2 वाट्या घेतलेला आहे. आता हे शेंगदाण्याचा कूट, मखाण्याची पूड आणि गूळ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच मिश्रणाचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत. फार सोपे आहे हे मोदक बनवायला. अगदी कुणीही बनवू शकेल इतके सोपे आहेत. आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण मी ताटात काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे छान मोदक बनवून घ्यायचे आहेत. इथे मी मोदक साच्यामध्येच करते आहे, कारण याचेच आपण लाडू केले तर ते गोल वळले जातात, म्हणून मी आता ते मोदक साच्यामध्ये बनवत आहे. आपण ज्या साच्यात मोदक बनवणार आहोत त्याला छान तूप, तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सजावटीसाठी मी इथे गुलाब पाकळ्या वापरलेले. तुम्ही ड्रायफ्रूट पण वापरू शकता आणि ह्या मोदकांमध्ये ड्रायफ्रूट जाडसर कुटून वगैरे घालू शकता. पण मी इथे फक्त 3च साहित्यात हे मोदक बनवलेले आहेत. अशा प्रकारे छान दाबून घेतलं तर आपला मोदक ठिसूळ होत नाही, असा छान लाडवासारखा घट्ट होतो. त्यामुळे ह्यामध्ये मिश्रण अगदी दाबून दाबून भरायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मोदक किती पटकन झालेला आहे आणि किती सुबक अशा आकारात छान तयार झालेला आहे. अगदी रंगही सुरेख आला आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोदक कसे वाटले मला कमेंट करा. रेसिपी तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.